भाऊ आहे. आम्ही भोरला जरा निघालो आहोत. भोर जाने के लिए निकल रहे हैं. हाय मॅजी, ही पिशवी टाकू माझी. मॅजी. पुढे काय घ्यायचं असेल तर गणेश्वर महादेव जो कहते हैं मंकीज भी. बलेश्वर मंदिर. भीमाशंकर पण असं जंगलातच आहे. इथं पाण्यात मासे आहेत, आपण बघू शकतो. आणि हे मंदिर. मध्ये कासव आहेत, मासे आहेत, म्हणजे कासव आहेत भरपूर, जी हल्ली आपल्याला पाहायला मिळत नाहीत. आणि हा नंदी. कासव किती क्यूट आणि मस्त आहेत, किती आहेत आणि भरपूर आहेत. त्यांनी कन्झर्व करून ठेवली आहेत. खूप छान आहे तिथे बघा ना, ती मस्त. त्यांचे डोळे लाल आहेत, डोळ्यांच्या इथे किती क्यूट आहेत. खूप मस्त आहेत सगळे. तिथून काढणार बरं आम्हाला. 5 पिंडी आहेत आत. आधी तिथे जाऊ द्यायच्या, आता नाही जाऊ देत. इथे 5 पिंडी आत आहेत. इथे एक दिसतीये त्यातली. गणपती मंदिर. माहिती सांगत होते त्यांना, जे माहिती होती ना ते बरोबर आहे. 4-4.5 वर्ष इथेच होते. आता निघतोय आपण मधून. जाऊयात आपण पुढे. बोरला चाललो आहोत, बोरसराचा वाडा चाललो आहोत. आता आपण बोर चढायला चाललो. तर हा आहे बोरचा वाडा. नको खूप दार आहे इथे. पायऱ्या बघा इथे आता. आणि उंची केवढी आहे बघायची. ओपन आहे वरून. आणि हे पूर्ण हे जांभण आहे. केवढा मोठा आहे, खूप मोठा आहे, सुंदर आहे. बोरसराचा वाडा. खालच्या पायरीपासून. तर हा होता बोरवाडा. मस्त आहे, खूप छान आहे. हो.
बोर आहे बोर. तर आता आपण दत्ताच्या मंदिरातून जाऊयात. आता आपली ट्रिप ऑलमोस्ट संपत आली आहे. तर हे होतं नारायण मंदिर ह्याचं, दत्ताचं नारायण मंदिर. आई तर हा जो भोरचा राजवाडा आहे तो खूप छान आहे, मस्त आहे, सुंदर आहे आणि खूप प्राचीन आहे. हा बाजीराव पेशवे होते, त्यांचे जे पंत सचिव होते त्यांचा हा राजवाडा आहे भोरचा. तर तो खूप असा बघण्यासारखा आहे. ॲक्च्युली खूप लोकांना माहीत नाही आहे, पण तो जर ॲक्च्युली टुरिस्ट प्लेस म्हणून मेन्शन केला गेला तर तो खूप लोकांना ऐतिहासिक ज्यांना आवड असते त्यांच्यासाठी खूप मस्त आहे, आपल्यासाठी पण छान आहे. शनिवारवाडा जसा आहे तसाच हा आहे. उलट शनिवारवाड्यामध्ये त्या ज्या खोल्या होत्या त्यांचे फक्त चौथरे राहिलेत. आपल्या तिथे दिसेल ह्यांच्या खोल्या आहेत, त्यांच्या खोल्या आहेत, तिथे लिहिलेलं आहे, पण फक्त तिथले चौथरे राहिलेत. त्यामुळे आपल्याला जो ऐतिहासिक वाड्यांचा फील असतो तो या भोरच्या राजवाड्यात खूप छान येतो. त्यांच्या रूम्स त्यांनी मेंटेन करून ठेवलेल्या आहेत, तशाच्या तशा आहेत तेव्हाच्या काळच्या 300 वर्षांपूर्वीच्या. त्यांच्या राजांचं एक दगडी सिंहासन आहे, तेही खूप छान आहे, मस्त आहे. तिथे ॲक्च्युली फोटोज काढायला देत नाहीत, त्यामुळे आम्ही फोटोज इथे नाही देऊ शकलो. त्यामुळे बट यू मस्ट विजिट दिस पॅलेस. खूप मस्त आहे भोरचा राजवाडा. हा तुम्ही नक्कीच जाऊन पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तो वाडा बघून या. आणि रामनवमीला तो पूर्ण उघडा असतो बघायला. रामनवमीला तिथे त्यांचा खूप मोठा उत्सव असतो. तर तुम्ही रामनवमीला गेलात तर तुम्हाला पूर्ण वाडा अतिशय छानरित्या पाहायला मिळेल. तर तुम्ही नक्कीच लवकरात लवकर ट्राय करा तिथे जायचं. तुम्ही जर ठरवून गेलात तर तिथे येता जाता खूप काही बघण्यासाठी आहे. त्या रोडवर पण ऑन द वे पुण्याहून जात असाल तर तिथे बनेश्वराचं मंदिर आहे, ते पण खूप शांत आणि मन प्रसन्न करणारं मंदिर आहे, खूप छान आहे. तिथे कासवं आहेत, खूप छान छान आहे, मासे आहेत पाण्यातले, खूप मस्त मंदिर आहे, ते पण खूप छान आहे, प्रसन्न आहे. तिथे त्यांची बाग आहे मोठी बनेश्वरच्या मंदिरात. नारायणपुराचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, नेकलेस पॉईंट आहे. नेकलेस पॉईंट पावसात खूप मस्त दिसतो. तर तिथे खूप काही काही बघण्यासाठी आहे, तुम्ही ते पण करून येऊ शकता या ट्रिपमध्ये.